नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण दह्याचा असा नवीन एक प्रकार करणार आहोत. अगदी एकदम 5 मिनिटात तयार होतो. आणि घरात जर भाजी नसेल, तर हे चपातीसोबत किंवा भाकरीसोबत किंवा गरम-गरम भातासोबत एकदम खाल्ली जाणारी मस्त दही तडक्याची रेसिपी बघणार आहोत. तर हे दही तडका एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम पटकन होणारी ही दही तडक्याची रेसिपी आहे. आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा मस्त असा हा दही तडका आहे. तर हा दही तडका एकदम कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतो आणि एकदम चवीला एकदम चटपटीत आणि मस्त टेस्टी हा दही तडका केलेला आहे. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे दही तडका बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. एक मोठी वाटी दही घेतलेली आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, तडक्यासाठी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, हळद पावडर, 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर मग दही तडका बनवण्यासाठी आपण सुरुवात करूया. तर इथे मी मिक्सिंग बाउलमध्ये मस्त फ्रेश एकदम घट्ट दही घेतलेली आहे आणि इथे मी ताजंच दही घेतलेलं आहे आणि हे दही थोडंसं आंबूस असावं म्हणजे या दही तडक्याला छान चव येते. तर इथे मस्त या दहीला आपण छान फेटून घ्यायचं आहे. दही जर पातळ असेल तर एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये तुम्ही हे दही घालून त्याच्यामधलं छान गच्च बांधून त्याच्यामधलं पाणी निथळून घ्या, म्हणजे दही एकदम घट्टसर होते. तर अशा पद्धतीने मी छान एकदम स्मूथ हे दही फेटून घेतलेले आहे. तर आपल्याला दहीला तडका देण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्या कढईमध्ये 1-2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा छान परतवून घेऊया. तर कांदा आपल्याला एक 2-3 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घ्यायचा आहे. तर इथे मी 1 चमचा बारीक चिरून घेतलेला लसूण घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला या कांदा आणि लसूण छान परतवून घेऊया. तर हे कांदा आणि लसूण थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर कांदा जास्तीचा आपल्याला परतवून घ्यायचा नाही. थोडंसं त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत किंवा थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर याच्यामध्ये 1-2 लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि छान आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. तर या कांद्याचा कलर छान हलकासा चेंज झालेला आहे आणि मस्त आपला हा कांदा पण मऊ झालेला आहे. तर हे कांदा छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुखे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घेतलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. धना पावडर. तर हे मसाले टाकून आपल्याला मंद गॅसवरच हे मसाले छान परतवून घ्यायचे आहेत. तर इथे मी मंद गॅसवर एक 2-3 मिनिटं हे मसाले छान परतवून घेतलेले आहेत. तर हे मसाले छान परतल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गॅस बंद करून आपल्याला याच्यामध्ये आपण जे फेटून घेतलेली दही आहे, ते दही आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. दही घालताना शक्यतो गॅस बंदच करून आपल्याला हे दही घालून घ्यायचं आहे. जर तुम्ही गॅस चालू ठेवून जर दही घातलात, तर हे दही एकीकडं आणि पाणी एकीकडं होतं. म्हणून गॅस बंद करूनच आपल्याला याच्यामध्ये दही घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे दही छान आपल्याला या मसाल्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर या दहीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. मीठ आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊया. तर इथे मी मीठ आणि कोथिंबीर घातल्यानंतर थोडं गॅस चालू केलेला आहे. थोडं या दहीला आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. जास्तीचं गरम करायचं नाही. तर या दहीमध्ये मस्त हे मसाले छान मिक्स झालेले आहेत. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त असे हे आपले दही तडका बनवून तयार झालेला आहे. तर कधी-कधी भाजी काय करावं म्हणून समजत नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने दही तडका करून बघा. चवीला एकदमच भारी लागते.
तर आपण हे दही तडका आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर इथे मी एका डिशमध्ये मस्त हे दही तडका काढून घेतलेला आहे. तर हा दही तडका एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेला आहे आणि एकदम 5 मिनिटामध्ये हा दही तडका बनवून तयार होतो. तर हा दही तडका भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा भातासोबत एकदमच चवीला भारी लागतो. तर घरात भाजीला जर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने दही तडका करून बघा. चवीला एकदमच छान लागतो. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.